आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 1 जा 3. 3 हा 1 डिजिट नंबर आहे, 1 डिजिट नंबर आहे, म्हणून आपण डायरेक्ट या सरळवर 3 डायरेक्ट ऍड करणार का? तर नाही, त्याच्या आधी आपल्याला 0 लावायचा आहे. इकडे 0 लावायचा या रॉडवर आणि या रॉडवर आपल्याला 3 ऍड करायची आहे. ओके, 3 आपण ऍड केलेली आहे. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 2 जा 6. 6 पण 1 डिजिट नंबर आहे, मग काय करायचं? या रॉडवर 0 लावायचा आणि या रॉडवर 6 ऍड करायचे आहे. 6 आपण ऍड केलेली आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 3 जा 9. 9 पण 1 डिजिट नंबर आहे, म्हणून या रॉडवर 0 आणि या रॉडवर 9 ऍड करायचे आहे. 9 आपण ऍड केलेले आहेत. ओके, फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. या 3 ने आपण या सगळ्याला मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला या 7 ने या सगळ्या नंबरला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, पण 7 हा सेकंड नंबरचा नंबर आहे आपला. ओके, मग फर्स्ट रॉड सोडून आपल्याला सेकंड रॉड पासून पुढच्या रॉड पर्यंत आपल्याला ऍडिशन करायला सुरुवात करायची. आता आपल्याला या 3 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 3 4 जा किती येतात? तर 3 4 जा 3. आता आपल्याला या 3 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 4 जा किती येतात? तर 3 4 जा 12. मग 12 आपण ऍड करूया. हे 10 ऍड झालेले आहे. इकडे आपल्याला 2 ऍड करायचे आहेत. मग तुझा आपण फॉर्म्युला यूज करू. ओके, इकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 3 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 5 जा 15. 15 आपण ऍड करूया. 10 आणि हे 5 15 आपले ऍड झालेले आहेत. इकडे आपली आता फिंगर आहे. नंतर आपल्याला या 3 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 9 जा 27. मग इकडे आपल्याला 20 ऍड करायचे आहे. 20 आणि इकडे 7 27 ऍड झालेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 3 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 8 जा किती येतात? 3 8 जा 24. मग 24 आपण ऍड करूया. इकडे 20 ऍड करायला बिट अवेलेबल नाही. तुमचा फॉर्म्युला 20 आणि हे 4. 24 आपण ऍड केलेले आहेत. ओके, सेकंड स्टेप पण सॉल्व झालेली आहे आपली. आपण आता थर्ड स्टेप सॉल्व करूया. थर्ड स्टेप सॉल्व करायला आपल्याला थर्ड रॉडवर जायचं आहे. आलो, आता आपल्याला या 2 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 2 4 जा किती येतात? तर 2 4 जा 8. मग 8 आपण ऍड करूया. 8 हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून या रॉडवर 0 आणि या रॉडवर आपल्याला 8 ऍड करायचे आहे. पण इकडे 8 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 8 चा आपण फॉर्म्युला यूज करूया. 8 आपले ऍड झालेले आहेत. ओके, आता या 2 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 5 जा 10. मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0 10. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 2 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 9 जा 18. 2 9 जा किती? 18. मग 18 आपण ऍड करूया. हा 10 आणि इकडे 8 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 8 चा फॉर्म्युला. ओके, 18 आपले ऍड झालेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 2 ने या 8 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 2 8 जा 16. मग 16 आपण ऍड करूया. हा 10 आणि
आपण ऍड करूया. 10 केले हे 8, 18 आपले ऍड झालेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 9 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 3 जा 27, मग 27 ऍड करूया. पण या रॉडवर 20 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये, मग 2 चा फॉर्म्युला 20 आणि हे 7, 27 आपले ऍड झालेले आहेत. ओके, फर्स्ट स्टेप झालेली आहे. आपण आता सेकंड स्टेप सॉल्व करूया. सेकंड स्टेप सॉल्व करायला आपल्याला कुठल्या रॉडवर यायचं आहे? या सेकंड रॉडवर. ओके, फर्स्ट आपल्याला या आता 6 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 8 जा 48, 48 आपण ऍड करूया. हे 40 आणि या रॉडवर आपल्याला 8 ऍड करायचे आहे. पण या रॉडवर 8 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग आपण 8 चा फॉर्म्युला यूज करूया. ओके, 48 आपले ऍड झालेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 6 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 9 जा 54, मग 54 आपण ऍड करूया. 50 आणि हे 4, 54 आपले ऍड झालेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. या 6 ने आता आपल्याला या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 2 जा 12, मग 12 आपण ऍड करूया. 10 आणि इकडे 12, 12 आपले ऍड झालेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 6 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 3 जा 18, मग 18 आपण ऍड करूया. इकडे 1 ऍड करायचे आहे, पण 1 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग 1 चा फॉर्म्युला हे 10 आणि हे 8, 18 आपले ऍड झालेले आहेत. ओके, सेकंड स्टेप पण आपली कंप्लीट झालेली आहे. आपण आता थर्ड स्टेप सॉल्व करूया. थर्ड स्टेप सॉल्व करायला आपल्याला थर्ड रॉडवर यायचं आहे. ओके, थर्ड रॉडवर यायचं आहे. आलेलो आहोत आपण. फर्स्ट आपल्याला या 8 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 8 जा 64, मग 64 आपण ऍड करूया. इकडे 60 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग 6 चा आपण फॉर्म्युला यूज करूया. 60 आणि इकडे 4 ऍड करायला पण बीट अवेलेबल नाहीये, मग 4 चा फॉर्म्युला. ओके, 64 आपले ऍड झालेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला 8 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 9 जा किती येतात? तर 8 9 जा 72, मग 72 आपण ऍड करूया. 72 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 8 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 2 जा किती येतात? 8 2 जा 16,